सादर करीत आहोत अघटित संग्रह प्रस्तुत सत्य घटनेवर आधारित असलेल्या कथा. आजचा प्रसंग पाठवलेला आहे चाळीसगावचे डॉक्टर विनीत राजपूत यांनी. ही भयावह घटना त्यांच्यासोबत 1991 साली झाली होती. ऐकूया ही कथा त्यांच्याच कथनातून. मी डॉक्टर विनीत राजपूत. नुकताच मी चाळीसगाव लगत नागद या गावामध्ये प्रॅक्टिससाठी शिफ्ट झालो होतो. हळूहळू माझी गावात बरीच ओळख वाढली होती. या गावाच्या जवळच गवताळा अभयारण्य होते. या जंगलाबद्दल बऱ्याच काही दंतकथा त्या गावात प्रचलित होत्या. काहींच्या म्हणण्यानुसार प्राचीन काळी या जंगलामध्ये काही विधी केल्या जायच्या. काहींच्या तर म्हणण्यानुसार त्या जंगलामध्ये काळ्या जादूचा प्रभाव होता. असं म्हणतात की रात्रीच्या वेळी जो त्या जंगलातून जातो शक्यतोवर तो जिवंत परत येत नाही. त्यामुळे गवताळा जंगलाचा रस्ता सगळे चुकवून येत असत. हा भ्रम गावामध्ये बऱ्यापैकीच पसरलेला होता. माझ्या डोक्यामध्ये बऱ्याचदा विचार येऊन जायचा, हा काय प्रकार आहे, एकदा जाणून तरी घ्यावे. गावामध्ये मी एकटाच डॉक्टर असल्यामुळे माझे नाव बऱ्यापैकी लोकांना माहीत होते. गावामध्ये एक मांत्रिकसुद्धा होता. हा प्रकार आणि ही माहिती अधिक जाणून घेण्यासाठी त्या मांत्रिकाशी हळूहळू मी मैत्री सुरू केली. विश्वास नसतानाही या गोष्टींमध्ये मी रुची बाळगून होतो. त्यामुळे यातले गूढ काय आहे हे मला जाणून घ्यायचे होते. त्या मांत्रिकाचे नाव होते नामदेवराव. कधीकाळी मनाच्या खोल कोपऱ्यामध्ये दुर्लक्षी गेलेला हा गुंता मला एकदा सोडवायचा होता. यासाठी नामदेवराव हाच मला योग्य पर्याय वाटत होता. मला या गोष्टींमध्ये जाणून घ्यायचेच होते. मी तशी नामदेवरावांकडे इच्छाही व्यक्त केली. या उलट नामदेवरावांचे असेच म्हणणे होते की या विक्षिप्त शक्तीपासून लांब राहणेच बरे. पण कसे तरी मी नामदेवरावांना तयार केले. यानंतर नामदेवरावांनी मला सांगितले, वेळ आल्यावर नक्की मी तुम्हाला याचा पुरावा देईन, पण तुम्हाला तुमचे मन घट्ट करावे लागेल. तुम्ही जरा चुकलात तर ते जीवावरही बितू शकतं, अशी मला ताकीदसुद्धा दिली. यानंतर बरेच काही दिवस लोटले. नामदेवराव आणि माझी बरेच दिवस भेट झाली नाही. बहुधा तेही त्यांच्या शेतीच्या कामामध्ये व्यस्त असावेत आणि पेशंटची वर्दळ वाढत होती, त्यामुळे मी सुद्धा व्यस्तच होतो. एके दिवशी अचानक गावामध्ये एक दुःखद बातमी आली. गावातल्याच एका मुलाचा लग्नाच्या 3 दिवस आधीच गवताळ्याच्या अरण्यामध्ये अपघात झाला होता. तो जागीच मृत्यू पावला होता. अख्खं गाव हळहळ करू लागलं होतं. बऱ्याचशांचं असं म्हणणं होतं, काळ्या जादूंचा प्रभाव त्या मुलावर पडला आणि त्या जंगलाने त्या मुलाचा जीव घेतला. ही अफवा आता जास्तच वेग धरू लागत होती. मलाही या गोष्टीचं फार दुःख होतं, पण मी असल्या अफवांवर विश्वास ठेवणार नव्हतो. ही दुर्घटना झाल्यानंतर 4 दिवसांनी नामदेवराव माझ्याकडे आले. नामदेवराव हे माझ्या ओपीडीत स्वतः मला भेटायला आले होते. यामुळे मी पेशंटला देणारा वेळ थोडा बाजूला ठेवून नामदेवरावांना वेळ दिला आणि त्यांच्याशी बोलू लागलो. नामदेवराव म्हणाले, आज रात्री 11 वाजेला गवताळाच्या अभयारण्यात तुम्ही याल का सोबत? तुम्हाला असलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आज मिळू शकतील. मी थोडासा गांगरूनच गेलो होतो, पण मी तयारी दर्शवली आणि त्या रात्री मी नामदेवरावसोबत जाण्यास तयार झालो. नामदेवरावांनी रात्रीच्या 11:30ची वेळ दिली होती. ठरल्याप्रमाणे रात्री 11:30 वाजता ठरलेल्या ठिकाणी मी नामदेवरावांची वाट पाहू लागलो. काही वेळानंतरच नामदेवराव बैलगाडी हाकत माझ्याकडे येत होते. मला थोडे आश्चर्य झाले. मला पाहून नामदेवरावांनी बैलगाडी थांबवली आणि मला बसण्यास सांगितले. मी नामदेवरावांना हसत म्हणालो, आज तुम्ही चक्क बैलगाडी आणली? त्यावर नामदेवराव स्मित हास्य करत म्हणाले, आज आपण बैलगाडीवरच सुरक्षित राहू शकतो. त्या दिवशी सगळी धुरा नामदेवरावांच्याच हातात होती. मी बैलगाडीत जाऊन बसलो आणि बैलगाडी पुढच्या दिशेने निघाली. रस्त्याने जाता जाता
नामदेवरावांनी काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्या अशा सूचना दिल्या. प्रथमतः तुम्हाला जंगलात पोहोचल्यानंतर किंवा परत येण्याच्या मार्गाने कोणीही आवाज दिला तरी दुर्लक्ष करावं आणि प्रत्यक्ष माझा जरी आवाज असला, बैलगाडीतून कोणी उतरण्यास सांगितलं तरीही उतरू नका. जर तुम्ही उतरलात तुमच्या जीवास धोका आहे असे मला सांगितले. काहीही झालं तरी बैलगाडीतून खाली उतरायचे नाही असे नामदेवराव मला परत परत सांगत होते. नामदेवरावांकडे एक काठी होती. त्यांच्या म्हणण्यानुसार ती काठी मंतरलेली होती, त्यामुळे धोका फार कमी असण्याची शक्यता होती. माझ्या मनात द्विधा अवस्था होती. एक तर आज मला नवीन काहीतरी कळणार होते आणि दुसरं म्हणजे मनात थोडी भीतीही घर करू लागली होती. कारण रात्रीच्या 11:30 वाजता आम्ही त्या अभयारण्यात जाणार होतो. बघता बघता आम्ही अरण्यात आत शिरू लागलो. बैलगाडीच्या त्या चाकांचा आवाज त्या जंगलामध्ये घुमू लागला होता. रात्रीचे किरकिरणारे किडे, जंगलातली भयान शांतता आता मात्र थोडी भयावह वाटू लागली होती. अंधाराची मला कधीही भीती वाटत नाही, पण आज मला थोडंसं भकास वातावरण वाटत होतं. नक्कीच त्या जंगलामध्ये काही प्रभाव असावा हे मी त्या जंगलात शिरल्यानंतर मला लगेच लक्षात येऊ लागलं. वातावरणात बराच काही बदल होऊ लागला, तो मला स्पष्ट जाणवत होता. आता मला जंगलातला प्रत्येक आवाज भेसूर वाटू लागला होता. जसे जसे आम्ही जंगलाच्या आत शिरत होतो, भीतीचं वातावरण वाढतच जात होतं. नामदेवराव आणि मी दोघंही शांत बसलो होतो. बैल आपल्या संथ गतीने बैलगाडी पुढे नेत होते. बघता बघता आम्ही जंगलाच्या गाभ्यामध्ये शिरलो. अचानक नामदेवरावांनी गाडी थांबवली. दूरवर कुठेतरी लांडग्यांचा ओरडण्याचा आवाज येत होता. अशा वातावरणात जंगलाच्या मधोमध मी आणि नामदेवराव थांबलो होतो. आता नामदेवराव काय करतील यात माझी जास्त जिज्ञासा होती. मनात एक क्षणिक विचार असा पण येऊन जायचा की नको हे काही जाणून घ्यायला आणि मुकाट घराकडे निघूया. पण आता इथवर आलो आहोत तर मागे फिरणे नाही, म्हणून मी शांत बसलो. आता नामदेवराव काहीतरी पुटपुटत होते, जणू ते काही मंत्रच म्हणत होते. मी हे काय चाललंय ते फक्त बघत होतो आणि नामदेवरावांनी बैलगाडी उलट दिशेनं फिरवली. अजून काही वेळ आम्ही तसेच शांत होतो. त्यानंतर नामदेवरावांनी एका दिशेला ती काठी फिरवली आणि मला खुणावलं. मी काठीच्या दिशेने पाहू लागलो. अचानक मला दूरवर कुठेतरी आग पेटल्यासारखे वाटत होते. नामदेवरावांनी बैलगाडी त्या दिशेने न्यायला सुरुवात केली. माझ्या मनात प्रश्नांचा काहूर माजायला सुरुवात झाली होती. एवढ्या रात्री जंगलामध्ये कोणीही आग पेटवली असेल. बैलगाडी त्या आगीच्या दिशेने आता पुढे निघाली होती. जसे जसे आम्ही आगीच्या जवळ जात होतो तसं आम्हाला स्पष्ट दिसू लागलं होतं. कोणीतरी तिथे शेकोटी पेटवलेली होती आणि शेकोटीच्या बाजूला एक तरुण मान खाली घालून बसलेला होता. एक क्षण माझ्या डोक्यात हा विचार येऊन गेला, हा व्यक्ती जंगलातच राहणारा असावा आणि नामदेवराव याला ओळखत असावे. बैलगाडी आता त्या शेकोटीच्या अगदी जवळ येऊन ठेपली होती. तो बसलेला तरुण आता मला स्पष्ट दिसू लागला होता. त्याने मान वर केली आणि एका क्षणात मी अवाक झालो. त्याचा चेहरा पाहून मला जोराचा धक्काच बसला. 4 दिवसापूर्वी अभयारण्यात ज्याचा मृत्यू झाला होता हा त्याचाच चेहरा होता. हा तोच तरुण या ठिकाणी शेकोटी करत बसला होता. आता तो माझ्याकडे एकटक लावून पाहू लागला होता आणि अचानक त्या शांत जंगलात त्याने खूप मोठी आरोळी फोडली. त्याच्या आवाजातला आक्रोश माझ्या आजही कानात दुमदुमतोय. भीतीची वीज माझ्या शरीरात चमकून गेली होती. मी मेणाच्या पुतळ्यासारखा स्तब्ध झालो होतो. माझ्या हातापायाची हालचाल होत नव्हती. फक्त मी बैलगाडीला घट्ट पकडून बसलो होतो. काय घडत आहे हे मला काहीही सुचेनासे झाले होते. बैलगाडी हळूहळू त्या शेकोटीच्या पुढे निघू लागली होती. माझी परत त्या शेकोटीकडे पाहण्याची हिंमत नव्हती. हा प्रसंग इतका भयानक होता की मी फक्त पाहू शकत होतो, पण माझी कसलीही हालचाल होत नव्हती आणि मला काही सुचतही नव्हते. नामदेवराव मात्र शांतपणे बैलगाडी हाकत होते, पण हे सगळं एवढ्यावरच थांबणार नव्हते. बैलगाडी आता त्या शेकोटीपासून लांब आली होती. आता मला आवाज येऊ लागले होते, डॉक्टर
बैलगाडी खाली उतरा, तुमचा जीव धोक्यात आहे. हा नामदेवरावांचा मला आवाज येऊ लागला. मला नामदेवराव परत परत सांगू लागले होते, डॉक्टर, बैलगाडीच्या खाली उतरा, तुमचा जीव धोक्यात आहे. पण मला हे लक्षात होते, काहीही झाले तरी बैलगाडीच्या खाली मी उतरणार नव्हतो आणि तेवढे माझ्यात त्राणही शिल्लक नव्हते. बैलगाडी हळूहळू पुढे निघाली होती. आता आम्ही जंगलातून बऱ्यापैकी बाहेर येण्याच्या मार्गावर होतो. आश्चर्य म्हणजे तो नामदेवरावांचा आवाज हळूहळू बदलू लागला होता. त्या आवाजामध्ये आता राग दिसू लागला होता. अचानक त्या आवाजाचे स्वरूप ओरडण्यामध्ये झाले. मी मात्र शांत आणि स्तब्ध होतो. हळूहळू हा आवाज कानठळ्या बसवणारा झाला. मी कसलीही हालचाल केली नाही. हळूहळू आम्ही जंगलाच्या बाहेर येऊ लागलो आणि तो कर्कश कानठळ्या बसवणारा आवाज हळूहळू कमी होऊ लागला आणि शेवटी तो आवाज बंद झाला. आम्ही पूर्णपणे गवताळाच्या अभयारण्यातून बाहेर निघालो होतो. 1.5 ते 2 तास लोटले असतील. गाव केव्हा येईल याची वाट पाहू लागलो आणि शेवटी आम्ही गावात आलो. गावात आल्यानंतर मला थोडं बरं वाटू लागलं, थोडं समाधान वाटू लागलं. पण डोक्यामध्ये जे वादळ सुरू होते, जे मी पाहिले होते, जे अनुभवले होते, ते काय होते ते मला अजूनही समजत नव्हते. खरोखर मी हे अनुभवलंय का, की हे माझं स्वप्न आहे, असे विचार माझ्या डोक्यात घोंगावू लागले होते. शेवटी मी माझ्या घरी पोचलो. रात्री कशीबशी झोप आली. मला वाटतं मी 2 दिवस बेडवर तसाच पडून होतो. नंतर नामदेवरावही मला भेटायला आले होते, पण मला आता हे तितकेसे आठवत नाही. त्यानंतर मी नागद गाव सोडले होते. बऱ्याच वेळेला मला तिथे जाण्याचा प्रसंग आला, पण मी तो टाळला. त्यानंतर मी नागद या गावी कधी गेलो नाही आणि कधीही या शक्तींची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटी मी फक्त एकच सांगेन, जगामध्ये बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत ज्यांची पडताळणी न केलेलीच बरी. कारण की प्रत्येकासोबत नामदेवरावांसारखा हुशार व्यक्ती असेलच असं नाही.